नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 5 ब्लाऊज तुम्हाला दाखवायचे आहेत. तर हे कोणाचे आहेत माहिती का? तर आमच्या इकडे कलम राखण्यासाठी थोडक्यात आंब्याचा सीझन आला, काजूचा सीझन आला, की आदिवासी समाजांमधले एक जोडपं किंवा कुटुंब असं कलमांमध्ये ठेवलं जातं, जे की त्यांचं राखण करते त्या कलमांची, त्या तेवढ्या एका एरियाची. असं इथं ठेवलेले आहे. तर ते लोक आमच्याकडे यायचे सहसा काजूच्या बिया वगैरे विकण्यासाठी. तर त्यांनी एकदा मला बघितलंय मी मशीनवरती बसली होते, तर त्यांनीच मला विचारलं स्वतःहून की तू ब्लाऊज शिवते का, माझे शिवशील का? मला थोडं आधी आश्चर्य वाटलं, कारण आदिवासी समाजातल्या लोकांना मी कधी असं शिवून घेताना नवीन अशा गोष्टी बघितलेल्या नाहीत अजूनपर्यंत. म्हणजे माझ्या लहानपणापासून माझ्या माहेरी पण मी अजूनपर्यंत बघितलेच नाही. ते लोक आपले जुने कपडे घेऊन जातात, वापरतात, इथपर्यंत मला माहित होतं आणि आम्ही सुद्धा वापरलेले आहोत दुसऱ्या लोकांचे कपडे लहान असताना. आता नाही वापरत, आता परिस्थिती सुधारले. सो त्यांची सुद्धा परिस्थिती सुधारलेली आहे, ते सुद्धा आता खूप सुशिक्षित झालेले आहेत. तर त्यांनी माझ्याकडे असे ब्लाऊज शिवून टाकले आणि मी सुद्धा घेतले. मग म्हटलं ठीक आहे, शिवून देईन मी तुम्हाला. त्यांनी मला सगळे रेट वगैरे विचारले. म्हटलं 80 रुपये साध्या ब्लाऊजचे आहेत आणि अस्तरचे 200 रुपये आहेत. अस्तर माझंच असणार आहे त्याच्यात. तर तुम्हाला चालेल का? तर ते हो म्हणाले. मग त्यांनी माझ्याकडे 6 ब्लाऊज दिले. 6 मधलं एक आहे ते खूप कमी ब्लाऊज पीस आहे, त्याच्यामुळे मी हा नाही शिवलाय. हा त्यांना मी सांगणार आहे की ह्याच्यात नाही बसत आहे तुमचं माप. तर तो तसाच ठेवला आणि बाकी हे 5 शिवलेले आहेत, ते तुम्हाला एक एक करून दाखवते मी. सगळे साधेच आहेत कटोरी ब्लाऊज. त्यांनी मला विचारलं की फोरटक शिवते का? तर म्हटलं नाही, अजून तरी मी फोरटक शिवत नाही. अजून तरी मी कटोरी आणि प्रिन्सेस शिवते. तर तुम्हाला कोणता आवडेल? तर ते बोलले कटोरी. चालेल, मग म्हटलं कटोरी तुम्हाला देते मी शिवून. हा दुसरा आहे. सगळ्या ब्लाऊजला मी इस्त्री करून ठेवून दिलेला आहे. त्यांचं असलं म्हणून का झालं, आपलं जसं आहे तसं प्रोफेशनल आपण द्यायचं. सगळ्यांना सेमच, सारखंच अगदी. असं ते त्या समाजातले आहेत किंवा ते असे कलम राखतात, गरीब आहेत म्हणून असं नाही करायचं कोणासोबत. तर मी त्यांची सुद्धा इस्त्री करून ठेवलेली आहेत. ते म्हणाले आम्ही 15 तारखेपर्यंत आहोत आणि आजची 15 तारीखच आहे. मी तयार करून ठेवलेले आहेत, ते कधीही येतील आणि कधीही घेऊन जातील. त्याच्यामुळे मला काय प्रॉब्लेम नाही होणार की माझ्याकडे नाही झालेत असं नको म्हणायला, म्हणून मी तयार करून ठेवलेले आहेत. तर बघूया कधी येत आहेत. त्यांचे ब्लाऊज सुद्धा त्यांना द्यायचे. मला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे, त्यांना कसे वाटतायत, आवडतायत की नाही. बघू, जमलाच तर मी त्यांच्यासोबत एक व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करेल त्यांना विचारून. पण बघूया, ठीक आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. चलो बाय.